नाशिक विधान परिषद निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। 18 जूनला मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे नाशिकातील सगळेच राजकीय पक्ष आता कामाला लागले। एकीकडे महायुतीत उमेदवारांवरून अजून एकमत झालेला नाहीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडी शांतपणे आपली मोट बांधतेय। संख्याबळात मागे असलेल्या मवियाने या निवडणुकीत नक्की काय रणनीती आखली आहे, महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार आणि या लढतीत कोणता फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो, याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीत एकूण पक्षीय बलाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं अधिक जड आहे। म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीने महायुती पुढे, पण इथेच गंमत सुरू होते। महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा सांगितलाय। शिवसेनेत संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नावं चर्चेत आली आहेत। भाजपने अद्याप उमेदवारीबाबत मौन बाळगलं असलं तरी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। थोडक्यात काय तर एकाच महायुतीत शिवसेना आणि भाजप दोघेही जागेवर दावा सांगतायत। महायुतीकडून एकच उमेदवार दिला जाण्याची शक्यता अधिक आहे, परंतु महायुती एकसंध लढणार की वेगवेगळं लढणार याकडे आता इच्छुकांचं लक्ष लागलेलं आहे। आता इथे एक नाव येतंय जे संपूर्ण समीकरण बदलू शकतंय, ते म्हणजे छगन भुजबळ। होय, नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून दराडे उमेदवार राहिल्यास छगन भुजबळ यांची भूमिका निर्णायक ठरेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। का बरं? कारण भुजबळ आणि दराडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्र भूमिका घेतल्यास निकाल बदलू शकतो। भाजप शिवसेना अशी लढत झाल्यास दराडे यांच्या सोबत भुजबळांचे असलेले वैर पाहता भुजबळांचं बळ भाजप मागे राहील। त्यातून भाजपच्या उमेदवाराचे पारडं जड पडेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे। आता येतो महाविकास आघाडीच्या रणनीतीचा भाग। महाविकास आघाडीकडे सध्या संख्याबळ कमी असलं तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय झालाय। महाविकास आघाडी या निवडणुकीत ताकदीने उतरणार असून सगळे मिळून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। महाविकास आघाडीत निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला सहजासहजी विजय मिळू द्यायचा नाही, यावर तिन्ही पक्षांचं सध्या एकमत झालेलं पाहायला मिळतंय। पण मविया इथेच थांबत नाहीये बरं का। महाविकास आघाडी आपल्यासोबत इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि MIM सारख्या सर्व महायुती विरोधातील पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे। सर्व पक्षांची एकत्रित बैठक बोलावण्याचेही नियोजन केलं जात आहे, अशी माहिती सरकारनामा या वृत्तवाहिनीच्या सूत्रांना मिळाली। थोडक्यात सांगायचं झालं तर महायुतीकडे संख्याबळ आहे, पण आतून मतभेद भरपूर आहेत, ज्यात भुजबळ आणि दराडे वाद हा टाइम बॉम्ब सारखा आहे। आणि दुसरीकडे मवियाने कमी संख्येने असूनही एकजुटीची रणनीती आखली आहे, जी आश्चर्यकारक निकाल देऊ शकते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।